नमस्कार खवय्यांनो, मी सौ सुषमा आपल्या सगळ्यांचे अरुश्रू किचनमध्ये मनापासून स्वागत करते. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि उन्हाळा म्हटलं की आठवतो तो फळांचा राजा, सगळ्यांना आवडणारा हा आंबा. आंब्यापासून घरी बनवलेले विविध पदार्थ मी आपल्यासोबत शेअर केले आहेत. त्याची तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता. तर आज आहे अक्षय तृतीया आणि आपण बनवणार आहोत पुरी आम्रखंडाचा बेत, तोही घरच्या साहित्यात बनवलेला. पुरीचा मी वेगळा व्हिडिओ टाकलेला आहे, तो तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची मी लिंक दिलेली आहे, ते तुम्ही पाहू शकता. तर चला तर मग आपण आम्रखंडासाठी लागणारं साहित्य पाहू. आम्रखंडासाठी महत्त्वाचं साहित्य म्हणजे आंबा. मी इथे 2 आमच्या शेतातले झाडाचे आंबे घेतलेले आहेत. हे आंबे आधी अर्धा तास पाण्यामध्ये ठेवायचे, जेणेकरून त्यामधील उष्णता वाढणार नाही. आणि दुसरं साहित्य आहे अर्धा लिटर दूध, फुल क्रीम दूध घेतलेले आहे. घरी बनवलेली त्याची दही, ज्याची रेसिपी मी तुम्हाला लवकरच शेअर करेल. चवीनुसार मीठ टाकायचं आणि साखर. आम्रखंडासाठी लागणारं प्रमाण हे 3 ते 4 व्यक्तीसाठी पुरेसे आहे. आम्रखंड बनवण्यासाठी एक दह्याचा चक्का बनवावा लागेल. एका भांड्यामध्ये कपडा ओला करून पसरायचा, त्यामध्ये दही टाकून दही कच्च बांधायची गाठ आणि जेणेकरून त्यामधील पूर्ण पाणी निथळेल. हे असेच दही 8 ते 9 तासासाठी टांगून ठेवायचे. 8 ते 9 तासानंतर हा घट्ट चक्का, मलईदार चक्का तो तयार होईल. आठ ते 9 तासानंतर हा घट्ट असा मलाईदार चक्का तयार होईल. तो चक्का एका भांड्यात असं आपण काढून घेऊ. रवीच्या साहाय्याने एक जीव करू. छान असा ढवळू त्याला. त्यातल्या सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या. व्यवस्थित छान फिरवायचं आणि त्यात चवीनुसार मीठ टाकायचं. 1 चिमटभर मीठ टाकायचं. परत त्याला एक जीव करायचं आणि चवीनुसार साखर टाकायची. यात मी 3 चमचे पिठी साखर टाकलेली आहे. ती पण छान घोटून घ्यायची. एक जीव करायची. सगळ्या गुठळ्या त्यातल्या मोडून घ्यायच्या. छान मिश्रण घोटलं जातं असं. त्यात मी घरी बनवलेला हा आंब्याचा रस छान त्यात मिक्स करायचा. थोडा थोडा टाकायचा, एकदम सगळा रस नाही टाकायचा, नाही तर त्यामुळे आपलं आम्रखंड पातळ होऊ शकतं. म्हणून थोडा थोडा करून टाकायचा. एक जीव करायचं छान. तुम्ही हे रवीच्या साहाय्याने करा किंवा मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता. क्रीमी टेक्स्चर येऊ शकतो. छान असे क्रीमी टेक्स्चर तुम्ही हे पाहू शकता. बघा किती सुंदर हे टेक्स्चर आलेलं आहे आम्रखंडाचं. हे तयार आम्रखंड एका छोट्या बाउलमध्ये काढून घेऊ. त्यावर वेलदोड्याची पूड टाकू. वेलदोड्यामुळे चव तर छान येतेच, पण आंब्यातील उष्णताही कमी होते. आणि डेकोरेशनसाठी यात बदामाचे काप आणि वेलदोड्याचे पूड आणि आंब्याचे थोडेसे काप पण टाकूया. त्यामुळे चव छान येईल. खाण्यास तयार आहे आम्रखंड. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपी पाहावयास मिळतील. धन्यवाद. थँक्यू.